नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला कन्सेप्ट सिरीजचा पार्ट आहे पेलेग्रा डिसीज पा। बऱ्याच जण असं वाटत असतं की स्वर्गम किंवा मेजमुळे हा डिसीज होतो पा, पण हा मेजच्या कंझप्शनमुळे आपल्याला हा जो डिसीज होतो असं जो समज आहे हा समज थोडासा चुकीचा आहे, कारण ऍक्च्युअल रिझन त्याचं थोडं वेगळं आहे। हा एवढं आहे की तुम्ही ज्यावेळेस मेज जे असेल त्याचं ज्यावेळेस तुम्ही ओव्हर कंझप्शन करताल त्याच्यामुळे तुम्हाला हा डिसीज होतो, पण ऍक्च्युअल नेमकी कोणत्या घटकामुळे तुम्हाला हा डिसीज होतो आजच्या पार्टमध्ये ते आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहेत। तर आता पहा नेमकी हा कशामुळे डिसीज होतो, कारण प्रश्न विचारताना थोडासा वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो। पेलेग्रा डिसीज जर पाहायचा असेल तर हा जो स्किन जे असेल पा, या स्किनची जे आपली वरची जी बाजू असते ती पूर्ण गेलेली असते पा, असे चट्टे चट्टे झालेले असते। तर अशा प्रकारचे तुमचं हे सिम्पटम्स तुम्हाला दिसतात, तर हे सिम्पटम्स पूर्ण बॉडीवरती आपल्याला दिसतात पा। अशा प्रकारे पेलेग्रा डिसीजचे सिम्पटम्स असतात। मग हे नेमके कशामुळे होतो, तर हे तुमचा डिसीज जो असेल ह्या मेजचं ओव्हर कंझप्शन केल्यामुळे तुम्हाला हा डिसीज होतो। मॅक्सिमम प्रमाणात जर तुम्ही जर समजा मेज जर खाल्ली तर तुम्हाला डिसीज हा होतो। मग ते जे असेल आपलं जे म्हणणं की मेजमुळे होतो किंवा तुमचं स्वर्गममुळे होतो, जे मेज असेल त्याच्यामुळे आपल्याला हा डिसीज होतो असं जे आपलं म्हणणं असेल ते थोडंसं चुकीचं आहे। याचं कारण असं, याच्या घटक जो असेल पा ज्याच्यामुळे ऍक्च्युअल हा डिसीज होतो ते वेगळा आहे। ज्यावेळेस तुम्ही मेजचं कंझप्शन हा हायर लेवलला करताल त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये लुसीन अमायनो ऍसिड वाढतं। कोणतं अमायनो ऍसिड वाढतं? लुसीन अमायनो ऍसिड वाढतं, आणि हेच जबाबदार असतं आपल्याला हा डिसीज होण्यासाठी। हे लुसीन अमायनो ऍसिड काय करतं? लुसीन अमायनो ऍसिड ज्यावेळेस आपण मेज जास्त प्रमाणात खाऊ त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये लुसीन अमायनो ऍसिडचं प्रमाण वाढतं, आणि लुसीन अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये वाढलं की आपल्या बॉडीमध्ये जे नायासिन किंवा व्हिटॅमिन B3 तुम्ही त्याला म्हणतात किंवा ट्रिप्टोफॅन असेल, हे जे अमायनो ऍसिड्स असतील हे अमायनो ऍसिड तिथे काय होतात? कमी पडतात, यांचं मेटाबॉलिझमला प्रॉब्लेम्स तयार होतो। कोणामुळे होतो? ज्यावेळेस तुम्ही मेजचं कंझप्शन मॅक्सिमम प्रमाणात केलंय याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये लुसीन अमायनो ऍसिड वाढलं। हे लुसीन अमायनो ऍसिड तुमच्या बॉडीत वाढल्यामुळे जे नायासिन असेल म्हणजे व्हिटॅमिन B3 असेल आणि ट्रिप्टोफॅन असेल यांचं मेटाबॉलिझमला थोडासा प्रॉब्लेम तयार होतो, आणि आपल्या बॉडीमध्ये डिफिशियन्सी जाणवायला लागते। कशामुळे? कशाची? तर व्हिटॅमिन B3 ची आणि ट्रिप्टोफॅनची। ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B3 आणि ट्रिप्टोफॅनची डिफिशियन्सी जाणवते त्याच वेळेस आपल्याला हा डिसीज झालेला दिसतो, त्यावेळेस आपल्याला हा डिसीज झालेला दिसतो। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की नेमके ऍक्च्युअल हा जो डिसीज असेल हा कशामुळे होतो। जर प्रश्न जर विचारला तुम्हाला की डायरेक्टली पेलेग्रा डिसीज जो असेल पा, हा पेलेग्रा डिसीज कशाच्या ओव्हर कंझप्शन मुळे होतो, तर तुमचं उत्तर असेल मेज। तुमचं उत्तर काय असेल? मेज पा। पण मेज मधला कुठला आपल्याला घटक आहे की जो पेलेग्रा डिसीज साठी कारणीभूत असतो, असं जर प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर असेल लुसीन अमायनो ऍसिड। काय उत्तर असेल? लुसीन अमायनो ऍसिड। पण जर समजा डायरेक्टली प्रश्न विचारला की पेलेग्रा डिसीज हा जो असेल पा, हा कुठल्या घटकाच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला हा डिसीज होतो, तर तुमचं उत्तर असेल एक तर व्हिटॅमिन B3 आणि त्याच्यानंतर ट्रिप्टोफॅन। हे दोन ऑप्शन जर असतील त्याच्यामध्ये, पहिलं ऑप्शन असेल व्हिटॅमिन B3 आणि त्याच्यानंतर तुमचं असेल ट्रिप्टोफॅन, आणि खाली असेल बोथ ए अँड बी, तर तुमचं बोथ ए अँड बी उत्तर असेल। पण जर याच्यापैकी एक जरी कोणी जरी असेल तर तुमचं उत्तर ते असेल पा। तर अशा प्रकारे प्रश्न हे 3-4 प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यात दिसतात पा। ही जी माहिती असेल हीच माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचायची होती। का पेलेग्रा डिसीज जो असेल तो ऍक्च्युअल कशामुळे होतो, तर पेलेग्रा डिसीज हा ओव्हर कंझप्शन केल्यामुळे होतो, पण त्याच्यातलं जे असलेलं लुसीन अमायनो ऍसिड असेल ते त्याच्यासाठी कारणीभूत असतं। लुसीन अमायनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये जे ट्रिप्टोफॅन असेल त्याच्यानंतर तुमचं व्हिटॅमिन B3 असेल यांचं मेटाबॉलिझम थांबवतं, याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B3 ची आणि ट्रिप्टोफॅनची कमतरता भासते। ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B3 आणि ट्रिप्टोफॅनची कमतरता भासते त्यावेळेस आपल्याला पेलेग्रा डिसीज झालेला असतो। ठीक आहे, तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। आपण भेटूया नेक्स्ट कन्सेप्ट सिरीजच्या पार्टमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।